सेवेलागे सेवक झालो तुमच्या लागलो निमित्तरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेद सहज लिळे उदकी वह्या तुम्ही रक्षिलिया निज सत्ते अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेद निळा म्हणे धराला हाती तरी घ्याल मती निरूपमा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेद कथा करून या मोल जापे घेती कथा करून या मोल जापे घेती तेही दोघे जाती नरकामध्ये ब्रह्मपूर्ण करा अखंडित स्मरा राम अखंडित स्मरा राम राम मधुरावाणीच्या नका पडू भरी मधुरावाणीच्या नका पडू भरी जाल यमपुरी भोगावया ब्रह्मपूर्ण करा अखंडित स्मरा राम राम तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे हात पसरी झिणे धिक त्याचे ब्रह्मपूर्ण करा अखंडित स्मरा राम राम
जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या अभंगगाथेतील क्रमाने आलेला 976 क्रमांकाचा 4 चरणांचा हा अभंग असून तुकाराम महाराजांनी एकीकडे धोक्याची सूचना आणि एकीकडे कल्याणाचा मार्ग या दोन्ही साथ साथ एकमेकाच्या जोडीनं त्या ठिकाणी सांगितलं आहे. काय करू नका तेही सांगितलं आणि काय करा तेही सांगितलं. करू नका जे सांगितलं त्याचा परिणाम काय आहे तोही सांगितला आणि जे करा म्हणून सांगितलं ते केल्यानंतर त्याचा परिणाम काय तोही सांगितला. दोन्ही साधनं निगेटिव्ह पॉझिटिव्ह आणि दोन्ही सिद्धी म्हणजे त्या साधनाचे येणारे परिणाम या सगळ्यांचा खुलासा आपल्या पुढे ठेवला आहे. आता काय करण्याचे करी, त्याच्यात कोणतं निवडायचं आणि काय करायचं ते तुमच्यावर अवलंबून आहे. अशा प्रकारचं स्वच्छ निरूपण आपल्याला अलौकिकपणे इथं सापडतं. कधी कधी विषयाचं पुनरुच्चारण होतं. 8-10 दिवसापूर्वी 15 दिवसाच्या आत केव्हा तरी हा विषय झालेला आहे. कथा करून या द्रव्य घेती देती बरं का, तर दोघांनाही अधोगती प्राप्त होते असं होय. आणि कथा करून या मूल जाते घेती तेही दोघे जाती नरकामध्ये म्हणजे सारखाच विषय. फक्त तिथं द्रव्य आहे आणि इथं मोल आहे बरं का. द्रव्य म्हणजे पैसा, पैसा सुवर्ण किंवा चलन द्रव्य शब्दाचा अर्थ. आणि मोल शब्दाचा अर्थ असा करतो की त्याच्या बदल्यात काही पण अशी गोष्ट, त्याच्या बदल्यात काही पण. साहेबांनी काम सांगितलंय तुम्ही पैसे देऊ नका पण नंतर मग मला असं तुम्ही करा असं त्या ठिकाणी त्याचं बदलून त्या ठिकाणी मोल घेतलं जातं असंही होतं. असंही अर्थ करता येईल. परंतु एक गोष्ट आहे, पहिलं चरण या अभंगाचं आणि त्या अभंगाचं सारखं असलं किंवा विषय सारखा असला तरी त्याचे बाजूचे जे पैलू आहेत ते सगळेचे सगळे या अभंगात भिन्न आहेत. भिन्न भिन्न पैलू आहेत. आणि कसं असतं, एखादी गोष्ट माणूस नाही करायची मुद्दाम म्हणून नाही करत, पण दुसऱ्या गोष्टीच्या संदर्भात ओघाने आल्यानंतर ती आपल्याकडून नकळत केली जाते असंही त्या ठिकाणी होण्याची शक्यता असते. असाही धोका आपल्याला होऊ नये असा थोडक्यात उद्देश असावा. आणि त्या अभंगात नुसती विरुद्ध बाजूच सांगितली. यात विरुद्ध बाजू आणि अनुकूल बाजू या दोन्ही बाजू सांगितल्या. हा 2 अभंगाच्या एक विषय असला तरी त्यातला फरक आहे. म्हणून असं समजू नका की ते सांगितले म्हणजे तेच काय ऐकायचे, त्याच्यातच आणखी काही असतं आणि आणखी नवीनामध्ये तेच असतं की जे आपण कायम जीवी धरावं लागतं. अशी गोष्ट आहे. द्रव्याच्या अभिलाषानं गोड कीर्तन करून हजारो लोकांना भुलविणारे लोक, त्यांची शेवटी कशी अवस्था होते ते आम्ही आणि आपण डोळ्याने पाहिलेलं असेल, आपल्याला लक्षात असेल की नसेल माहिती नाही. पण तुकाराम महाराज जे म्हणतात बोलतात तो धोका सांगतात. तो धोका प्रॅक्टिकली आपल्याला त्या ठिकाणी समाजात पाहायला मिळतो. म्हणून एकीकडून असं करणाऱ्यांची गती काय होते तशी गती होऊ नये म्हणून सगळ्यांना हे समजलं पाहिजे. आपणही गांभीर्यानं घेतला पाहिजे. आपण जर कीर्तनाचं किंवा कथा कीर्तनाचं आयोजन करणारे असो किंवा करणारे असो कोणी असे जर असू तर आपणही त्याचं गांभीर्यानं हे घेतलं पाहिजे अशी गोष्ट आहे. म्हणून कथा करून या मूल जाती घेतली. काही गोष्टी अशा आहेत की त्या विकायच्याच नसतात. बरं, त्या विकायच्या नसतात. काय विकायचं नसतं अशी गोष्ट आहे. काय विकायचं नाही आणि विकायचं जे नसतं त्याचं लक्षण काय असतं ही गोष्ट आहे. तर आपण मागे बोललो होतो, पुन्हा बोलतो की एक वेद विकायचा नाही, एक नाम किंवा भक्ती किंवा कीर्तन कथा एकच येते, नाम विकायचं नाही बरं का. आणि तिसरी गोष्ट आहे अन्न विकायचं नाही. अन्न विकायचं नाही. का विकायचं नाही? अन्न का नाही विकायचं, नाम का नाही विकायचं आणि वेद का विकायचा नाही? तर अशी गोष्ट आहे की ते कसंही विकलं तरी त्याचा अपमान केला जातो. कारण ते इतक्या किमतीचं आहे की सगळं जग त्याच्या किमतीत दिलं तरी त्याची किंमतच होत नाही. आणि म्हणून महत्वाची वस्तू जर किरकोळ याला जर विकली गेली, 100 रुपयाची नोट लहान मुलाच्या हातात आहे
आणि कोणीतरी त्याला म्हणे तुला चॉकलेट देतो, तो कागद मला दे, आणि त्याने जर तो दिला तर तो व्यवहार योग्य होईल का सांग. अशी 100 चॉकलेट येतील ना त्याच्यात, अशी गोष्ट आहे. तो व्यवहार त्या मुलाच्या मोठ्या माणसाला घरच्याला पटेल का? नाही पटणार. त्याप्रमाणे कीर्तन करून कीर्तन विकणं, वेद पठण करून वेदाचा विक्रय करणं, त्याप्रमाणे आपल्या कन्येचा विक्रय करणं, त्याप्रमाणे नामाचा विक्रय करणं, त्याप्रमाणे अन्नाचा विक्रय करणं, ह्या अशा वस्तू आहेत. या अशा वस्तू आहेत. साधं कन्येचं सांगतो आपल्याला, सालंकृत कन्यादान पृथ्वीदानाच्या समान. आपली कन्या उपवर झाली, तिला आपण अलंकार वस्त्र दिले, सुशोभित केलं, आणि लक्ष्मी समजून आपण विष्णू समजलेल्या जावयाला जर लक्ष्मी समजून आपण ती जर त्या ठिकाणी दिली, कन्याला विधियुक्त केलं, तर समुद्र वलयांकित जी पृथ्वी आहे त्या सगळ्या पृथ्वीचं दान केल्याचं पुण्य आपल्याला मिळतं. पण ते न कळे या मूढा असं म्हणतो तुकाराम. तेव्हा इतकं पुण्य जर कन्यादानाचं मिळत असेल तर त्या कन्येचा विक्रय म्हणजे तिचे पैसे घ्यावेत, ही गोष्ट बरोबर होईल का? नाही होणार बरोबर. ही तर एक व्यवहारातली गोष्ट आहे. हे तर परमार्थातलं आहे, त्याच्यापेक्षा अनंत पटीनं उंची याची अशी गोष्ट आहे. तर गंमत कशी आहे की अन्न कन्या किंवा भगवंताचं नाम, भगवंताची कथा आणि भगवंताचा वेद या गोष्टी विकायच्या का नाहीत? तर त्याची किंमत इतकी आहे की ती किंमत करता येत नाही, इतकी किंमत आहे. म्हणून ती आदरानं सेवा करून घ्यावी एखाद्याकडून, आणि देणारानं अत्यंत प्रेमानं, वात्सल्यासारख्या प्रेमानं आपलं लेकरू आहे म्हणून किंवा शिष्य आहे म्हणून असं त्या ठिकाणी द्यावी. प्रेमानं द्यावी, आदरानं घ्यावी. सेवा करून आदरानं घ्यावी आणि सेवेची इच्छा न ठेवताना नंतर प्रेमानं द्यावी. अशा या वस्तू. तर या वस्तू अशा दिल्या तर देणाऱ्याला फायदा आहे, घेणाऱ्याला फायदा आहे. नाही तर त्या दोघांना अतिशय कठीण दंड केला जातो आहे. हे याचं गमक आहे, हे याचं रहस्य. अजून काय? अजून असं आहे की बाकीच्या व्यवहारातल्या विकल्या जाणाऱ्या वस्तू कधी मंदी येते, कधी तेजी येते, कधी काही गोष्टी किती रुपयाला विकतात आणि कधी कोणी त्याला विचारत नाही. भाज्या दूध फेकून द्यावं लागतं. काय करा? असं होतं या. कारण या सगळ्या वस्तू अपूर्ण आहेत आणि ज्या ज्या वस्तू पूर्ण आहेत त्या पूर्ण वस्तू विक्रीची परवानगी नाही. तुम्ही बघा, अन्न कसं आहे? जीवन करी जीवित्वा. पुढे काय? जीवन करी जीवित्वा. अन्न हे पूर्ण ब्रह्म. उदर भरण हे जाणजे यांनी करणे. अन्न हे पूर्ण ब्रह्म. अन्न मुख्यत्वानं ओदन हाताला म्हणतो. हे कोणीतरी इथं थांबा. अन्न याला पूर्ण अन्न अशा प्रकारचं आहे. तर ते याला आणि त्या ठिकाणी असल्यामुळे अन्न हे पूर्ण ब्रह्म. भात हे पूर्ण अन्न आहे. दूध हे पूर्ण अन्न आहे. गाईचं दूध हे पूर्ण अन्न आहे. अशा प्रकारचं अन्न विकायचं नाही, लोकांना द्यायचं, लोकांच्या मुखात घालायचं. विकायचं नाही, वाया घालवायचं नाही. आपल्याला पण जास्त घेऊन जास्त खाऊन पिऊन माजायचं नाही. आवश्यक तेवढंच खायचं. त्याला वाया जाऊ द्यायचं नाही, त्याची फजिती होऊ द्यायची नाही. ते पोटात घालायचं, तेवढंच करायचं, अशी गोष्ट आहे. जर माणसं जास्ती पैसा यायला लागल्यावर, जास्ती सामान असल्यावर भराभर करतात आणि वाया जातात, कचऱ्याच्या कुंडीत टाकतात. मूर्खपणा आहे हा, दुसरं काय? अशी गोष्ट आहे. म्हणून त्याचं फार जपावं लागतं, अशी गोष्ट आहे. हे जर व्यवहारातल्या गोष्टी आहेत तर भगवंताचं नाम किती महत्त्वाचं आहे. त्या नामाचा अपमान आपल्याकडून होऊ नये. भगवंता ज्याचं नाव आहे तो भगवान किती महत्त्वाचा आहे, त्याचं परब्रह्म किती महत्त्वाचं आहे, त्या ब्रह्माचं वर्णन ज्या वेदाने केलं तो वेद किती महत्त्वाचा आहे. म्हणजे ह्या पूर्ण वस्तू आहेत आणि या अकिमती वस्तू आहेत. अकिमती म्हणजे कचऱ्यासारख्या नाही, तर ज्याची किंमतच करता येत नाही अशा वस्तू आहेत. म्हणून या विकायच्या नाही. कारण आपल्याला कळत नाही, अक्कल नसते, त्या भाग्यानं प्राप्त झालेल्या असतात. कथा करण्याची युक्ती ही भाग्यानं प्राप्त झालेली असते.
नाम जिभेवर येतंय सतत, ते नाम भाग्यानं येत असतं. भाग्य ज्याच्या जवळ नाही त्याच्या मुखाला नाम येत नाही महाराज, अशी गोष्ट आहे. दूध अन्न बरं का, बहुव्रीही असं म्हणतात की असं वेदातून वर्णन आहे की तुमच्या घरी खूप तांदूळ असावे, तांदूळ म्हणजे पूर्ण अन्न आणि ते भरपूर असावं. तर आपल्या घरी खूप अन्न दूध असणं, आपल्या घरी पैसा खूप असणं, खाण्याचे पदार्थ खूप असणं, हेही व्यवहारातल्या भाग्यानंच येतं. आपल्या मुखावर नाम येणं हेही भाग्यानं येतं. भगवान आपला कैवारी होणं हेही भाग्यानं येतं. आपल्या मुखावर वेद भगवान बसणं हे महान भाग्यानं अशा प्रकारचं येतं. आणि आपल्याकडून भगवंताची भक्ती, नाम भक्ती घडावी हे तर महान महान भाग्यानं अशा प्रकारचं येतं. मग भाग्यानं आलेल्या वस्तू आपण जर त्या ठिकाणी कचऱ्यासारख्या जर विकू लागलो, त्याची किंमत होत नाही, काहीतरी आपल्या मनाने ठरवून जर विकू लागलो तर आपण आपलं भाग्य विकायला निघालो असं त्याचा अर्थ होत आहे. भाग्य विकायला निघालो. मागे सांगितलेला विषय वेगळा होता, थोडा वेगळ्या पद्धतीने सांगितलं म्हणून हे बोलतो. तर आपल्याला ज्या गोष्टी भाग्यानं येतात व्यवहारातल्या, कन्या सुद्धा भाग्यानं होते, भाग्यानं होते. मग व्यवहारात आणि परमार्थात भाग्यानं मिळालेल्या गोष्टी, नाम भगवान वेदासारख्या आणि कन्या दूध अन्नासारख्या, भातासारख्या वस्तू जर भाग्यानं मिळतात आणि त्या जर आपण विकायला लागलो तर पर्यायाने आपण भाग्य विकायला लागलो असं होतं. आणि भाग्य विकल्यावर काय येतं, मग काय राहतं, दुर्भाग्य राहतं, दुर्भाग्य राहतं. त्या दुर्भाग्याचं स्वरूप काय असतं, तर त्या दुर्भाग्याचं स्वरूप असतं कथा आणि नाम हे जर विकायला लागलं तर इतके दुर्भाग्य येतं की त्याला नरकात पाठवलं जातं आणि यमदूत त्याला कल्पच्या कल्प नाना प्रकारच्या यातना अशा प्रकारच्या देतात. नरक यातना, नरक वासना, नरक भोग भोगावे लागतात. हे दुर्भाग्य येतं त्याच्यामध्ये. हे भगवंताच्या राज्यातलं प्रोसिजर आहे. ते केलं की ते होतं, हे केलं की हे होतं. म्हणून तेही दोघे जातील नरकामध्ये. आणि कसं असतं, एखाद्याला पाप करायला, एखाद्यानं गुन्हा केला आणि त्या गुन्ह्याला सहाय्य करणारा जसा गुन्हेगार असतो, समजा अतिरेकी भारतात आले, मुंबईत आले कुठं, आणि मुंबईत त्यांना कोणीतरी आश्रय दिला, ते अतिरेकी पण आश्रय देणारे पण अतिरेकीच आहेत ना, ते त्यांच्याबद्दल बरोबर गुन्हेगार आहे. म्हणून द्रव्य देऊन जे मोल, कथा करून जे मोल घेतात ते जसे गुन्हेगार आहेत, तसं मोल कुठून घेतात, ते काय डोंगरावर जाऊन घेतात का झाडाखाली जाऊन घेतात. माणूसच देतो ना कोणी त्यांना मोल, की तुम्हाला तुमचं कीर्तन फार मोठं आहे, तुम्हाला 50,000 देऊ, तुम्ही या आमच्याकडं, कारण आमचा खूपच मोठा उत्सव आहे, शताब्दी आमची, या, असं आहे ना. म्हणून त्यांना मोल घेऊन त्यांना नरकात जाण्याला जे कारण होतात, सहाय्य होतात, त्यांनाही तीच गती त्या ठिकाणी मिळते. म्हणून तेही दोघे जाती नरकात. तेही दोघे नरकामध्ये जातात. त्यात काही फायदा हे होत नाही अशी गोष्ट महाराजांनी सांगितली. आत्तापर्यंत आपण आपलं चिंतन असं केलं की ज्या ज्या वस्तू विकू नयेत त्याच्यावर कडक शिस्त तुकाराम महाराजांनी आपल्याला दिलेली आहे, त्या त्या वस्तूची किंमत न होणारी आहे, त्या वस्तू माणसाच्या जीवनात अलौकिक आहेत, त्याची किंमत होत नाही, त्या पूर्ण आहेत, ब्रह्मपूर्ण आहे, त्या ब्रह्माला सांगतो म्हणून वेद पूर्ण आहे, त्या ब्रह्माचं स्वरूप ईश्वर परमात्मा रामकृष्ण आहे, तोही त्या ठिकाणी ब्रह्मपूर्ण आहे. अन्नाच्या बाबतीत हे पूर्ण अशा प्रकारचं आहे, भात दूध वगैरे म्हणून पूर्ण आहे. आणि तिसरी गोष्ट, त्या त्या गोष्टी आपल्याला भाग्यानं मिळतात. तर भाग्यानं मिळणाऱ्या गोष्टी इतरांना भाग्यवान करण्यासाठी त्या तशाच प्रेमानं दिल्या पाहिजे. त्या जर विकायला लागलं तर आपण भाग्य विकल्यासारखं होतं, आणि भाग्य विकलं की दुर्भाग्य येतं. ते दुर्भाग्य म्हणजेच नरकाची यातना आहे. अशी भगवंताची योजना. अशा प्रकारची योजना जर भगवंताची आहे तर मग काय करावं असा प्रश्न आहे. कसं असतं एक सांगतो आपल्याला. जगामध्ये रहाटी जशी सुरू होईल, एखाद्या चाकाला एखादा वेग मिळाला, एखादं टायर मोटारवरून पडलं आणि उतार असला, ते गडगड गडगड कधी पार नदीत जातं.
माणसाला आवडतच नाही ते लोक. त्याप्रमाणे एखाद्या रहाटी माझी न घडे काही काही, रहाटीमध्ये असं घडतंय की सध्या मोल घेऊन म्हणजे पैसे घेऊन न कीर्तन करणारे, म्हणजे पैसे न घेता कीर्तन करणारे लोक फार थोडे आहेत. आणि तेच अडचणीत येतात की सगळे लोक त्यांना जास्तात की तुम्ही असं का करता, मग आमच्या पोटावर पाय घेता, असं होतं. म्हणून त्यांचं वैरत्व पत्करावं लागतं. आणि हे वैरत्व कसं पत्करावं? कारण पैसे घेऊन, पैसे ठरवून आणि कीर्तन, कथा, नाम, वेद या सगळ्याची रहाटी सुरू झाली. अशा वेळेस काय करावं? अशा वेळेस काय करावं? अशा वेळेस सामान्य माणूस किंवा सज्जन माणूस अडचणीत येतो. त्यालाही श्री महाराजांनी उपाय अशा प्रकारचा सांगितला. ब्रह्म पूर्ण करा, ब्रह्म पूर्ण करा, अखंडित स्मरा राम राम. राम राम नावाचं स्मरण आपण त्या ठिकाणी करा. आणि काय करा? ब्रह्म पूर्ण करा. ब्रह्म पूर्ण करा म्हणजे काय? या ज्या वस्तू आहेत, भगवंताचं नाम आहे, भगवंताचा वेद आहे, भगवंतानं सांगितलेलं सत्कर्म आहे, निष्काम आणि निरहंकार असलेलं ते सत्कर्म आहे. सत्कर्म, नामभक्ती आणि वेद पठण इत्यादी अशा प्रकारची जी साधनं आहेत ते कशा करतात? ती साधनं पूर्ण व्हायसाठी, पहिल्यांदा साधनं पूर्ण व्हायसाठी. आता अमुक हे कर्म आहे, आपण ते कर्म करीत राहिलो, कुठपर्यंत करायचे आपण ते कर्म? तर ते कर्म आपल्याला तिथपर्यंत करायचंय की जोपर्यंत आपल्या हातपायाने ते करता येत आहे, आपल्या बुद्धीनं त्याचं अनुसंधान राहतंय, आपल्या बुद्धीत अनुसंधान राहतं आणि हातापायाने करता येतं, तोपर्यंत ते कर्म करायचं. एक हा सामान्य नियम. पण मुख्य नियम असा आहे की तुका म्हणे मन उन्मन जो होय, तोवरी हे सोय विधी पाळी. परवा साधन गेलेलं की मनाची उन्मन अवस्था जेव्हा होईल आणि त्यावेळेला कर्मन करता आणि कर्म करता हे त्या ठिकाणी राहणार नाही. आपल्या अंतःकरणात आपलं मन उन्मनी अवस्थेला प्राप्त होईल, त्यावेळेला त्या कर्माचं काम संपलं, कर्म आपलं काम सारून निघून जातं. आमचे पूज्य गुरुस्थानी आणि महामहोपाध्याय त्यांना पदवी होती, पूज्य श्रद्धे यज्ञेश्वर गुरुजी बाबा म्हणतात त्यांना, चतुर्वेदेश्वर धामची संस्था. त्याने एकदा बसल्या बसल्या मला एक गोष्ट सांगितली. त्याचा खूप बराच सहवास घडला आणि खूप त्याचं असं मध्यम ऐकायला मिळालं. त्याने एक गोष्ट सांगितली की म्हणजे आमचे एक 6 देव होते, मित्र होते, आमच्याबरोबर अध्ययन करणारे. ते गुरुजींच्याकडे आम्ही शिकत होतो आणि ते दिवसभराची कर्म आम्ही कसं करावं ते सांगत शिकवत होते आणि त्याप्रमाणे आम्ही करायचो. पहाटे 3ला उठायचो, ब्रह्माचं परब्रह्माचं ध्यान करायचो, मग 6ला बैठ दिशेवरून यायचो, स्नान करायचो, संध्या पूजा, ध्यान, जप, ब्रह्मयज्ञ वगैरे सगळं करायचं. आणि 6 पासून 9 पर्यंत आमचं चालायचं. 6 पासून 9 पर्यंत चालायचं. ते सगळं व्हायचं दिवसभराचं. आता हे कर्मनिष्ठ होते, ते कर्मठ नव्हते आणि कर्मभ्रष्ट पण नव्हते, कर्मनिष्ठ होते. हे सगळे विद्यार्थी, गुरुजी सगळे. एक दिवशी त्यांनी सांगितलं की तो माझा जो मित्र 6 देव होता तो 9 वाजता आला, रडत आला गुरुजींच्याकडे रडत आला. आणि काय झालं? शांत व्हा, सगळं मला सांग, मी काही झालं असतं तरी तुला त्याच्यातून काढतो. काही नाही म्हणे, माझ्या कर्माचा आज लोभ झाला. रोज जे 6 ते 9 करायचं त्या कर्माचा मला लोभ झाला. आता मला काही प्रायश्चित्त करावं लागेल, मला क्षमा करा, मी माझी चूक सांगायला आलो आहे. आणि तो अतिशय व्याकुळ झाला. म्हणजे कसा लोभ झाला? काय केलं तू? तुला झोप लागली नाही? झोप नाही लागली. मी 3-3:30ला ध्यानाला बसलो आणि साधारण 5:30-6 वाजता ध्यान होतं आणि मग बहिर दिशेवर येऊन स्नानाला जातो आणि मग पुढं होतं. आज काय झालं मला कळलंच नाही. मला ध्यान असं लागलं, असा आनंद आला की मी जेव्हा उठलो तेव्हा 9 वाजले. 9 वाजेपर्यंत माझं ध्यानच भंगलं नाही, ते तसंच चालू राहिलं. गुरुजी हसायला लागले. विद्यार्थी म्हणतो, महाराज
कृपा करा बाबा, मी व्याकुळ झालो, तुम्ही हसता, मला उपाय सांगा, मला लवकर प्रायश्चित्त सांगा. ते म्हणले तुला काही प्रायश्चित्त नाही, तू कर्म सोडलं नाही, कर्माने तुला आज सोडलं. कर्माने तुला मुक्त केलंय. तू आता तुझा अधिकार, तुझ्या मनाचं उन्मन झाला, आता तुझं मन समाधीत लीन जर व्हायला लागलं तर आता कर्म करण्याची जरूर नाही राहिली तुला. ते कर्म आनंदानं तुला सोडून गेले, कर्माची आता आवश्यकता नाही. तर एक कर्माची त्याचं पूर्णता कुठे आहे, तर याच्यात पूर्णता. कर्माची पूर्णता याच्यात अशा प्रकारची आहे. व्यवहाराच्या दृष्टीने पाहिलं तर जोपर्यंत माझे हातपाय चालतात, मला करता येते, माझं बुद्धी चालते, नाही तर थरथर हात कापायला लागले, तोल जायला लागले, जीभ लपलप करू लागली, मंत्र म्हणता येणार, काही म्हणता येणार, मग कसं कर्म करणार सांगा? मग कसं कर्म करणार? मग कर्म करता येत नाही, अशी गोष्ट आहे. तर आपल्या शरीराची क्षमता संपेपर्यंत कर्म करायचं, म्हणजे त्या आयुष्यातलं संपलं. मग ते कर्म जर पूर्ण झालं नसलं तर मग पुढचा जन्म त्याच्याकडे, मग तिथून सुरुवात, इथून सुरुवात, इथे तिथं संपलं. आणि आत्ता सांगितलेली उन्मन अवस्था जर झाली तशी, तर मग कर्म संपलं, मग त्याला मोक्षच मिळणार पुढे. अशा दोन पर्याय. तर या दोन्ही पर्यायात एका दृष्टीनं या आयुष्यात जर आपल्याला करताच येत नाही तिथपर्यंत जर आपण प्रामाणिकपणे केलंय तर आपल्या दृष्टीने ते कर्म पूर्ण झालं. आणि उन्मनी अवस्था सांगितली तर मोक्षाच्या दृष्टीने ते कर्म पूर्ण झालं. म्हणजे ते कर्म पूर्ण करा अशी गोष्ट आहे. म्हणजे काय की उद्धाराकरता जे आपल्याला सांगितलंय ते पूर्ण करा. आणि त्या सगळ्या कर्माचा एकंदर रहस्य म्हणून अखंडित स्मरा रामराम, अखंड रामरामाचं स्मरण करा. कारण रामनाम हे कधी पण पूर्ण आहे, ते कधी अपूर्णच नाही बरं का. राम रसाची या चवी आन रस रुचती केली. राम म्हणता रामची होईजे, पदी बैसोनी पदवी घेईजे, ऐसा काय विश्वासे अनुभव आहे असं म्हणतो. ऐसे सुख वचनी आहे, विश्वासे अनुभव आहे. राम रसाची या चवी आन रस रुचती केली, तुका म्हणे चाखून सांगे मज अनुभव आहे अंगी. हे रामनामाचं सांगितलं. रामनाम कसं पूर्ण आहे तर हे अशा प्रकारचं आहे की ते रामनाम त्या ठिकाणी आपण अखंडित घेऊ लागलो तर त्या ठिकाणी राम म्हणता रामची होईजे, रामाचं रूप आपल्याला होता येतं. आणि रामाचं रूप झालं की आपण परब्रह्मरूप होतो बरं का. परब्रह्मरूप होतो. आपल्याला नरकामध्ये जायचं नाही, आपल्याला कथा विकायची नाही, मग काय करायचं? कथा करायची, नाम घ्यायचं आहे, आपल्याला वेद म्हणायचं आहे, हे सगळं आपल्याला करायचं. कशा करता? हे साधनं जसे पूर्ण आहे तसे ते पूर्ण साध्याला प्राप्त करून देणार आहे. आणि ते साध्य म्हणजे ब्रह्म. वेदानं सांगितलेलं उपनिषदाचं ब्रह्मच आहे. राम नाम घेतलं तो राम, राम म्हणता रामाची होईजे, तो राम ब्रह्मच आहे. वामे भागे जनक तनया राजते यस्य नित्यं, भ्रातृप्रेम प्रणतवरदं प्रवणवरदं, दक्षिणे लक्ष्मणश्च पादाम्भोजे पवनतनयः, श्रीमुखे बद्धनेत्रः, साक्षात् ब्रह्म प्रणतवरदं, रामचंद्रं भजेतं. प्रणताला वरद असलेलं रामचंद्र हे साक्षात परब्रह्म आहे अशा प्रकारचं म्हटलेलं आहे. म्हणून राम नाम घेतलं की राम होता येतं आणि राम ब्रह्म आहे अति पूर्ण आहे. म्हणजे या सगळ्या जे साधनं जे विकू नये म्हटलं ते जे पूर्ण आहे त्या पूर्ण साधनानं पूर्ण साध्याची प्राप्ती होते आणि ते पूर्ण साध्य ब्रह्म आहे. म्हणून ब्रह्म पूर्ण करा, ब्रह्म पूर्ण करा, अखंडित स्मरा राम. तुकाराम महाराजांची लेखणी आणि तुकाराम महाराजांची वाणी कशी आणि त्या ठिकाणी प्रतिभेप्रमाणे एखाद्या वेगवान याच्याप्रमाणे धावते. ब्रह्म पूर्ण करा. अरे ब्रह्म पूर्ण काय करायचंय? ब्रह्म पूर्णच आहे ना. एका काय ज्ञानदेवाप्रमाणे आत्मा हा निधान सर्वा घटी पूर्ण एक नाम. ब्रह्म पूर्णच आहे. ब्रह्म पूर्ण करा
अरे पूर्ण ब्रह्म आपण व्हावं असं काही करा, आपल्याला पूर्ण ब्रह्मापर्यंत जाता येईल असं करा, म्हणजे रामनाम घ्या, म्हणजे सत्कर्म करा, म्हणजे कथा मोल न घेता करा, कथा मोल न देता ऐका, हे त्या ठिकाणी करा, म्हणजे तुम्ही पूर्ण ब्रह्म, पूर्ण ब्रह्म सनातनम असं म्हणतो. हा, अहो भाग्यम नंदगोप व्रजोकसाम यन्मित्रं परमानंदम पूर्णं ब्रह्मपरा पूर्णं ब्रह्म सनातन. सनातन ब्रह्म, पूर्ण ब्रह्म, एक ब्रह्म, एकमेवाद्वितीय ब्रह्म असा परमात्मा श्रीकृष्ण आहे, तो यांचा मित्र बनला, हे यांचं अहोभाग्य आहे. अशा प्रकारचं श्रीमद भागवताच्या 12 अध्यायात, दशमस्कंदाच्या 12 अध्यायात खूप सुंदर अशा प्रकारचं वर्णन आहे. शुकदेवाने केलंय, ब्रह्मदेवाने केलंय, सगळ्यांनी केलं वर्णन. गोपाळाचं परमात्मा त्यांचा मित्र आहे म्हणून तो पूर्ण आहे. म्हणून वेदाने जे तत्वज्ञान सांगितलं ते पूर्ण ब्रह्म आहे. सगुण ईश्वराला जे सगुण रूप घेतलं ते पूर्ण ब्रह्म आहे. राम नाम हे पूर्ण ब्रह्म आहे. जसं इकडं पूर्ण अन्न आहे त्याप्रमाणे, तर ब्रह्म पूर्ण करा. तर पूर्ण ब्रह्म ज्याच्यामुळे आपलं स्वरूप म्हणून आपल्याला प्राप्त करून घेता येईल, त्याकरता जे करायचंय ते त्या ठिकाणी करा, म्हणजे सत्कर्म करा, रामनाम घ्या, कथा करा, ऐका, पण त्यातले दोष काढून करा. ब्रह्म पूर्ण करा, ब्रह्म पूर्ण करा. अखंडित अखंडित स्मरा राम राम, राम राम स्मरा, कारण राम पूर्ण आहे. वाल्या कोळ्याचं किती पाप होतं, आणि वाल्मिकी रामायण लिहिलं की रामानं तसं वागावं. आता काय ब्रह्म मिळायचं राहिलं वाल्मिकींना सांगा तुम्ही. राम नामाने वाल्मिकींना ब्रह्मरूप केलं की नाही सांगा. वेदव्यासांना भगवंतानं ब्रह्मरूप केलं की नाही सांगा. अशी गोष्ट. सत्कर्म करणाऱ्या अनेक ऋषींनी ब्रह्म जाणलं का नाही सांगा. पण एक गोष्ट आहे की पूर्ण ब्रह्म प्राप्त होण्याकरता जी साधनं पूर्णत्वाला नेणारी आहेत, ती जी साधनाची कथा, नाम, कीर्तन वगैरे वगैरे, ती निर्दोष झाली पाहिजे, ती सातत्यानं झाली पाहिजे, आणि ती पूर्ण कर्म पूर्णत्वाला गेली पाहिजे. म्हणजे पूर्ण त्याचं क्वांटिटी पूर्ण झाली पाहिजे. क्वालिटी आहेच त्याला, पण क्वांटिटी पूर्ण झाली पाहिजे. इतकं झालं पाहिजे, आयुष्यभर झालं पाहिजे, अनेक आयुष्यात झालं पाहिजे. या गोष्टी पाळण्याकरता हे धोका अशा प्रकारचा आहे. पण काय होतं, गंमत अशी होते की कथा करून जे मोल घेतात, कथा करून जे मोल घेतात आणि जे मोल देतात, त्या दोघांनाही त्या कशामुळे विवश केलं जातं, त्याचं वर्णन 3ऱ्या चरणात करतात. मधुरावाणीच्या नका पडू भरी, मधुरावाणीच्या नका पडो नका भरी, जाल यमपुरी भोगा. पुन्हा तेच सांग काय आहे, मोल घेऊन जे कथा करतात त्यांची वाणी गोड असते, गोड असते. त्यांना निरनिराळ्या उपपत्ती सांगता येतात, त्यांना विनोद करता येतात, त्यांना हसविता येतं, त्यांना लोकांना 3-3, 4-4 तास खेळून ठेवता येतं, लोकांना आकर्षण त्या ठिकाणी करता येतं. हे सगळं त्यांना करता येतं, म्हणून लोक त्यांच्या वाणीला हे करतात. आणि मग म्हणतात अमक्याचं कीर्तन ठेवावं, अमक्याचं कीर्तन ठेवावं. काय पोटावर पडून हसतात लोक 2 तास, अशी गोष्ट. त्यामुळे त्यांची प्रकृती चांगली ठणठणीत होती हसल्याने. असा ठीक आहे, पण कीर्तनाचं हे ध्येय नाही. तर मधुरावाणीच्या भरी पडून वाटेल तितके पैसे देऊन त्या मधुरवाणीवाल्याला बोलवायचं आणि आपण आपलं मनोरंजन करू लागायचं, याच्यात भरी पडू नका. यामुळे कीर्तनाचा जो ध्येय आहे ते लांब त्या ठिकाणी बाजूला जातं आणि मनोरंजन होतं. आणि मनोरंजनाची साधनंही तर पुष्कळ आहेत ना, जलशा आहे, तमाशा आहे, लावणी आहे, अजून नाटकं आहेत, सिनेमा आहे, सगळं आहे, सगळं आहे. आपल्याला मोबाईलवर जसं हे ऐकता येतं तसं ते ऐकता येतं, काही पण ऐकता येतं ना, वाचेल ते ऐकता येतं.
आणि प्रत्येक माणूस आपल्या त्या रुचीप्रमाणेच ऐकतो. सगळे काय कीर्तन प्रवचन थोडेच ऐकतात, सगळं ते ऐकत नाही, म्हणजे आपल्या रुचीप्रमाणे सगळं. तर ही गोष्ट इतकी सामान्य नाही, म्हणून मधुरावाणीच्या ओठी भरी पडून तुम्ही त्या ठिकाणी यमलोकी जाल असं करू नका. तर ब्रह्म पूर्ण करा, पुन्हा ब्रह्म पूर्ण करा, अखंडित स्मरण. पूर्ण ब्रह्म जो परमात्मा आहे ते तुम्ही व्हा, तुम्ही व्हा. माऊली जशी ब्रह्म झाली, तुकाराम महाराज जसे ब्रह्म झाले, एकनाथ महाराज जसे ब्रह्म झाले, तसे तुम्ही व्हा. माऊलींचं वर्णन कसं आहे? नमामि सद्गुरुं शांतम सच्चिदानंद विग्रहम. पुढं काय? पूर्ण ब्रह्म परानंद. हेच पूर्ण ब्रह्म आहेत, कारण यांनी ब्रह्म पूर्ण केलंय, ब्रह्म पूर्ण केलंय. ब्रह्माची साधना केली किंवा ते ज्ञानच रूपच आहे, ते ज्ञानच ज्ञानोबारायांच्या रूपानं याला अवताराला आलेला आहे. तो परब्रह्मश्री विग्रह आहे, म्हणून त्याला पूर्ण ब्रह्मपरानंदम श्रीशमानंदी वल्लभम असं म्हणतात. तात्पर्य असं आहे की मधुरावाणीच्या मध्ये ओळखी पडू नका, आणि हे साधन निर्दोष, निर्लेप, श्रद्धेनं, समर्पण बुद्धीनं आणि जीवनाच्या शेवटपर्यंत आणि मनाची उन्मनी ब्रह्माची रूप होईपर्यंत करायचं. तोपर्यंत मागं हटायचं नाही. इतके करा, मग तुम्ही काय कराल, तुम्हाला काय प्राप्त होईल, त्याचं फलीभूत, त्याचं फलित शेवटच्या चरणात सांगा. तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेगणे, तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेगणे एक बाजू, आणि दुसरी बाजू हात पसरी झेणे झेडते. ब्रह्मांड ठेवणं कर म्हणजे काय? ब्रह्मांडापेक्षा तू उंच हो, अशी गोष्ट आहे. आम्ही पंढरपूरला जायचो लहानपणापासून. त्या पंढरपुरात एक माणूस असायचा, त्याची उंची इतका मोठा माणूस होता की 8-9 फूट उंची होती, बरं का? 8-9 फूट उंची होती, आणि लोक त्याच्या पाय पडायला जायचे. त्याला बाकीचं काही नव्हतं, पण उंच माणूस होता. ते आपला प्रसाद, साखर बिखर काहीतरी द्यायचं त्याने, आणि तो प्रसाद वाटायला लागला यात्रेत, आणि गर्दी झाली म्हणजे शेळ्यात हत्ती फिरतोय असं व्हायचं. शेळ्यामध्ये हत्ती उभा राहिला ना, तसं व्हायचं. मग तो रस्त्याने जायचा, असं वर माडी असायची, वरचे माणसांना, ओ महाराज आम्हाला प्रसाद द्या ना. मग ते गॅलरीतून हात करायचे, खालून वर घ्यायचा. इतका उंच यायचा तो, मी पाहिलेला तो माणूस. असा धिप्पाड उंच माणूस होता खूप, 8-9 फूट, म्हणजे आपल्या डबल जवळजवळ असा होता, खूप मोठा होता. म्हणजे सगळे लोक त्याला कसे होते? ठेंगणे होते. आपण खाली चाललो तेव्हा एक 10-20 फुटावर दिसतं गर्दी असल्यावर, पण आपण जर विमानातून गेलो तर सगळं दिसतं. का? सगळं ठेंगणं होतं आपल्याला. एक गोष्ट आहे की जीव आहे ना, या जीवानं जर आपल्या साधना केली, भगवंताची जर प्राप्ती करून घेतली, संतांची कृपा करून घेतली, तर याला एवढं मोठेपण येतं. संकोचोनी कार्य झालासी लहान, जेही आपोषण ब्रह्मांडाने, तो ब्रह्मांडापेक्षा मोठा उंच होतो. कारण जे परब्रह्म आहे, जो परमात्मा आहे, तो उंच तरी बहुतशी उंच आहे ना, मग त्याच्या एवढा हा होतो. मग ब्रह्मांड याला ठेवणं होतं, याचा अर्थ उंचीला कमी होतं म्हणजे हा श्रेष्ठ होतो, कनिष्ठ राहता, असं एक अर्थ आहे. उंचीला कमी होतं याचा अर्थ त्याच्या दृष्टीने ब्रह्मांडाला काही किंमतच राहत नाही, तुच्छ होतं ब्रह्मांडाचं, म्हणजे वैराग्य होतं ब्रह्मांडाचं, असे निरनिराळे अर्थ आहेत. तेव्हा का म्हणे करी ब्रह्मांड ठेवणं, असं त्या ठिकाणी आहे. तेथ उंचावली पवाडे, सुखाचा पैसार जोडे, असं म्हटलं. तेव्हा अशा प्रकारचं उंच स्थितीला जावं, उंच देवाचे चरण तेथे झाले अधिष्ठान, अशा उंच स्थितीला जाऊन ते ब्रह्म पूर्ण करणं आहे. म्हणून तुका म्हणे ब्रह्मांड करी ब्रह्मांड ठेवणे. आता ऐका, जर हरिकथा केली आणि द्रव्य घेतलं नाही, दिलं नाही, भगवंताच्या प्रेमानं भगवंताची कथा केली, भगवंताच्या प्रेमानं वेदाचं पठण करून दुसऱ्याच्या कल्याणाकरता त्याच्याकरता अनुष्ठानं केली, दुसऱ्याला विनामूल्य शिकवलं, अशा प्रकारचं जर वेदाची सेवा केली तर वेद पूर्ण आपल्याला ब्रह्मापर्यंत नेतो. अशी कथा केली तर ती कथा आपल्याला ब्रह्मापर्यंत नेते. किंवा एकांतात शांतपणे राम 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 करीत बसलं तरी ते रामनाम आपल्याला ब्रह्मापर्यंत त्या ठिकाणी नेतं. मग ब्रह्मांड खेळणं होतं, मग ब्रह्म पूर्ण केलं असं त्याचा अर्थ होतो.
आणि ब्रह्म पूर्ण न करता मोल घेतलं, मोल दिलं, मधुरावाणीच्या भरी पडला, मनोरंजनात सगळं आयुष्य घालवलं तर काय होतं? नरकामध्ये जावं लागतं, यमपुरी भोगायला लागू लागतं आणि शेवटी तुकाराम महाराज त्याला थू करतात. थू तुझ्या तोंडावर, तुझ्या ढुंगात तोंडावरील थू असं म्हणतात. काय? हात पसरी जीने धिक करते. उत्तरार्धात ब्रह्मपूर्ण करणारा आणि रामनाम अखंड घेणारा त्यालाच सांगतात की ब्रह्मांड ठेवणं कर बाबा, बरं का. आणि उत्तरार्धात जो यमपुरी भोगायला जातात त्याला म्हणतात की हात पसरी जीने धिक करते. हात पसरायचा नाही कोणापुढे अशी गोष्ट आहे. हे भिक्षापात्र अवलंबणे जळोजिणे लाजीरवाणे. तेव्हा जो हात पसरतो दुसऱ्यापुढे त्याचं जिणं लाजीरवाणं असतं. अरे देवाला मागावं काय वागायचं, देवाचं नाव घ्या, देव आपल्याला बरोबर पाहिजे की अशा प्रकारचं देत असतो. म्हणून पोटाची खळगी भरण्याकरता आणि आपला खिसा भरण्याकरता कथेसारखं, वेदासारखं, अन्नासारखं, कन्येसारख्या अशा वस्तू व्यवहारातल्याही परमार्थातल्याही कधीही विकायच्या त्या ठिकाणी नाहीत. म्हणजे ब्रह्म पूर्ण करायचं आणि ब्रह्मांड ठेवणं करून एवढी उच्च अवस्था आपल्याला प्राप्त करून घ्यायची आणि आपली जीवनयात्रा सफल करावी. अशा प्रकारचा तुकाराम महाराजांचा अतिशय गोड संदेश निरनिराळ्या उपपत्तीने या अभंगाच्या द्वारा आपल्यापुढे ठेवण्याचा प्रयास करून हरी सेवा प्रभूंच्या आणि माऊलींच्या चरणी